झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। कॉलनी परिसरालगत वाढल्या अतिक्रमित झोपड्या, गुरे पालनासह वाढले घाणीचे साम्राज्य। बिलाडी रोड रहिवाशांनी दिले मनपा आयुक्तांना निवेदन। धुळे शहरातील बिलाडी रोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अतिक्रमणाच्या समस्या भेडसावत आहेत। बिलाडी रोडवरील मानवता केंद्रामागे असलेल्या विक्रमनगर आणि कॉलनी परिसराला अतिक्रमणाने वेढले आहे। काही नागरिकांनी या ठिकाणी झोपड्या बांधून गाई म्हशींच्या पालनाचा व्यवसाय देखील सुरू केलाय। यामुळे परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे। परिणामी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। विशेष म्हणजे त्यांना याबाबत सांगण्याचा प्रयत्न केल्यास ते शिवीगाळ करून प्रसंगी जीवे ठार मारण्याची धमकी देखील देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। आज 23 एप्रिल रोजी महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदन देऊन त्यांनी आपली कैफियत मांडली। त्यानंतर ते म्हणाले, आम्हाला कॉलनीमध्ये येताना खूपच त्रास होतो। ना सायकल चालवता येत, ना गाडी चालवता येत, ना 4 व्हीलर चालवता येत, ना मोठी मालट्रक चालवत आहे। पायी सुद्धा चालायचे हाल होतात त्या ठिकाणी। तर आमचा एवढा हजारो रुपये भरून आमचा फायदा काय? आणि जे 1 रुपया सुद्धा भरत नाही त्यांना तिथे चांगली फॅसिलिटी मिळते। ते काठियावाडी समाजाचे लोक आहेत आणि खूपच उद्दामपणाने वागतात आणि बोलतात। आमची भूमिका बिलाडी रोड डायरेक्ट आम्ही बंद करणार आणि जोपर्यंत आमच्या समोर लोक येत नाही, अतिक्रमणवाले किंवा जिल्हाधिकारी साहेब, आम्ही जेवढ्यांना निवेदन दिलं आहे, जोपर्यंत आमच्या जागेवर येत नाही तोपर्यंत आम्ही बिलाडी रोडवरून उठणार नाही। या गुंड प्रवृत्तीच्या नागरिकांमुळे केवळ आरोग्याची समस्या नव्हे तर रहिवाशांच्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे। जागा मालकालाही त्यांनी धमकी दिली असून आमचे कोणीच काही करू शकत नाही अशी भाषा ते वापरत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे। त्यामुळे या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तत्काळ या ठिकाणाहून हुसकावून लावत परिसर अतिक्रमण मुक्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।